नमस्कार. आजचा विषय आहे एम्पॅथी आणि या विषयाच्या संबंधानं आज आपण चर्चा करणार आहोत. एम्पॅथी अर्थातच समजूतदारपणा. आपण इतरांना समजून घेणं, इतरांच्या जागी जाऊन वास्तव समजून घेणं आणि आपले नातेसंबंध घट्ट करणं किंवा योग्य करणं. बऱ्याच वेळा आपण बाह्य दृष्टिकोनातून किंवा बाह्य स्वरूपाकडून पाहून आपण आपलं मत बनवतो. पण बऱ्याच वेळा तुम्ही बनवलेलं मत मित्रांनो हे अत्यंत चुकीचं असतं. कारण पलीकडे बरंच काही चांगलं असतं. ते तुम्हाला दिसत नाही. कारण तुम्ही जे पाहता ते तुम्ही तुमच्या एकंदरीत तुम्हाला मिळालेल्या माहितीवरून असतं किंवा तुम्हाला स्वतःला एक अंडरस्टँडिंग करून लॉजिकली, अनालिटिकली तुम्ही केलेले तुमचे व्यक्तिगत विचार असतात आणि त्याचा परिणाम तुम्हाला ती व्यक्ती समजण्यासाठी अजिबात होत नाही. तेव्हा तुम्ही जे काही लॉजिकली थिंकिंग करत असाल, अनालिटिकल थिंकिंग करत असाल, ते प्रत्यक्षात त्या माणसाच्या अनुभवावरती, त्या माणसाच्या संपर्कामध्ये येऊन ती खरंच त्या परिस्थितीमध्ये ती व्यक्ती तुमच्याशी का आहे आणि कशा पद्धतीने तुमच्याबरोबर व्यवहार करते, हे जेव्हा तुम्हाला समजेल. मग समाजामध्ये व्यवहार करत असताना, कामाच्या ठिकाणी व्यवहार करत असताना, कॉलेजमध्ये शिकत असताना या गोष्टी तुम्हाला आणि मला समजून घ्याव्या लागतील. त्यामुळे विद्यार्थी दशेतील विद्यार्थ्यांनी नेहमी आपण इतरांचं ऐकत असताना आपलं स्वतःचं मत निर्माण करण्याच्या अगोदर त्याचा अभ्यास करावा आणि त्या पद्धतीने आपलं मत निर्माण केलं तर त्याला अर्थ प्राप्त होईल. परंतु तो पण अर्थ प्राप्त करण्यासाठी तुम्हाला त्याच्या जागी किंवा तिच्या जागी बसून तुम्हाला तो विचार करावा लागेल. हे असं वर्तन का केलं किंवा असे या पद्धतीने का व्यवहार केले आणि त्याचा परिणाम तुमच्या नातेसंबंधाला घट्ट करण्यासाठी अवश्य होतो. मग तुम्ही कामाच्या ठिकाणी असा, सामाजिक ठिकाणी असा, अन्य कुठेही असा, तुम्हाला त्याचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. इम्पथी खऱ्या अर्थानं कोणाची दया करणे नाही, तर परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करणे. जेव्हा आपण जज करण्याऐवजी आपण समजून घेतो, तेव्हा आपली विचारसरणी बदलते. आपण सकारात्मक होतो आणि कोणाबद्दलही आपण विनाकारण जजमेंट करत नाही. हा असा वागतो, तो तसा वागतो, हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे आणि कंपॅरिझन केली जाते. तर मित्रांनो, कधीही कंपॅरिझन कोणाची होत नसते. तो आपल्या परीनं त्या जागेवर असतो आणि तो त्या परीनं आपलं कार्य करत असतो किंवा त्या पद्धतीने तो त्या संबंधी तो त्या संबंधात असतो. तेव्हा लक्षात ठेवा, हा कोणत्या परिस्थितीतून जात आहे, हे जर तुम्हाला कळलं नाही, तर तुम्हाला त्याला समजण्याची कलाच प्राप्त होणार नाही. म्हणून आपण समजून घेऊया, की एखादा व्यक्ती असेल, की तो त्याच्या व्यक्तिगत काही प्रॉब्लेम्समुळं, मग त्याचे फॅमिली प्रॉब्लेम्स असतील, इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स असतील, सोशल प्रॉब्लेम्स असतील, की ज्यामुळे तो थोडासा तिथे दबलेला आहे आणि त्याला त्या परिस्थितीतून जात असताना त्याची मानसिक दडपण होत असेल, तेव्हा तो तुम्हाला काही गोष्टी सांगू शकत नसेल, तर लक्षात ठेवा, त्याला तुम्हाला एम्पॅथेटिक अप्रोचने तुम्ही त्याला जाणीव करून त्या पद्धतीने त्याच्याजवळ जाऊन तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल आणि त्याची जाणीव तुम्हाला होणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजेच एम्पॅथीचं अवेअरनेस आपल्याला असणं ही काळाची गरज आहे. आपण एखाद्याच्या आयुष्याच्या बद्दल आपण लगेच एक छोटासा भाग पाहतो आणि आपलं मत मांडून टाकतो. तेव्हा ही जाणीव निर्माण होत नसते. जाणीव निर्माण होण्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थानं स्वतःला प्रगल्भ करावं लागेल विचारांमध्ये, आचारांमध्ये आणि मग तुम्ही तुमच्या प्रक्रिया उत्तम पद्धतीने हाताळून आणि विचारपूर्वक करून तुम्ही तुमचं वर्तन करून समोरच्याला तुमच्या पद्धतीने तुमच्या नात्यामध्ये तुम्ही टिकवू शकता. त्यामुळे एम्पॅथी ही सर्वत्र घरामध्ये पण आहे, बाहेर पण आहे आणि आपल्या जीवनासाठी ती अत्यंत आवश्यक आहे. कारण तुम्हाला तरी वाटतं कोणीतरी मलाही समजून घ्यावं आणि मलाही समजून घेतल्याने त्या पद्धतीने म्हणजे वैसा वर्षा ही गोष्ट ही प्रत्येक व्यक्तीकडून एकमेकांसाठी अपेक्षित असते. नव्हे तर ती अपेक्षित करावीच लागते. कारण व्यवहार हा माणसांमध्ये होत असतो आणि म्हणून दुसरा महत्वाचा धडा म्हणजे आपण ऐकलं पाहिजे. आपण कोण काय म्हणतंय हे ऐकलं. लिसनिंगमध्ये काय होतं माहितीये का? तुम्ही तुमच्या मनामध्ये काही विचार चालू असतात आणि तो समोरचा सांगत असताना तो काय सांगतोय याच्याकडे लक्ष नाही देत. तर तो मनामधल्या असलेल्या विचारांकडे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तुलनात्मक विचार करण्यामुळे तुम्ही तो काय सांगतो ते तुम्हाला कधीच ऐकायला मिळत नाही आणि इथेच गोंधळ होतो, की आपण बहुतेक वेळा उत्तर देण्यासाठी ऐकतो, समजून घेण्यासाठी नाही. म्हणून एम्पॅथी आपल्याला शिकवते, की पूर्ण लक्ष देऊन न जज करता ऐकणे किती महत्वाचे आहे. म्हणून जेव्हा एखाद्याला वाटते, की त्याला कोणी ऐकत नाही, तेव्हा त्याला आपली किंमत जाणवते आणि तो त्याचे मार्ग तो त्या पद्धतीने विकसित करत असतो. म्हणून एम्पॅथीमुळे वाद कमी होतात आणि नातेसंबंध मजबूत होतात. ज्या अनेक वाद अर्धवट
अवस्थेमध्ये कधी कधी राहतात, कारण इम्पथी तिथे अप्रोच केलेली नसते. अनेक वाद हे वाईट हेतूमुळे नाही तर गैरसमजामुळे होतात, आणि जेव्हा संवाद वाढतो, विश्वास निर्माण होतो, तेव्हा आपण टीका करण्याऐवजी समजूतपणा आपल्यामध्ये निर्माण होतो आणि आपण समजून घेण्याचा मार्ग नेहमी निवडतो. यामध्ये अहंकार सोडणे फार महत्वाचे आहे. कारण मी कोण आहे हे तुम्ही बाजूला ठेवलं पाहिजे. अहंकार आपल्याला मी बरोबर आहे हेच नेहमी सांगण्याचा किंवा सिद्ध करायला लावत असतो. पण इम्फती मात्र मी समजून घेऊ इच्छितो असे तुम्हाला शिकवत असते. तेव्हा आयुष्यात नातेसंबंध जपणे ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून नातेसंबंध जपत असताना वाद जिंकण्यापेक्षा नातं जिंकलं पाहिजे, हे मात्र तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा. इम्फतीमुळे आपल्या व्यक्तिमत्वात संयम येतं आणि करुणा येते, आणि सगळ्यात महत्वाचं एक आदराचं व्यक्तिमत्व तुम्ही बनता. आपण लगेचच रागवण्याऐवजी शांतपणे प्रतिसाद देतो, त्यामुळे अनेक संबंध आपले टिकतात आणि सुधारतात. तर मनाला शांतीही प्राप्त होते. मोठ्या स्तरावर पाहिलं तर इम्पतीमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते. घरामध्ये, कामाच्या ठिकाणी आणि समाजात एक व्यक्ती इम्पती दाखवते तेव्हा इतरांनाही तसेच वागण्याची प्रेरणा मिळत असते. दैनंदिन जीवनात इम्पती दाखवण्यासाठी मोठ्या कृतीची गरज असते. एखाद्याला मनापासून ऐकणे, एखादा विचार जो सांगत आहे तो खऱ्या अर्थानं समजून घेणे, त्याची विचारपूस करणे, तू ठीक आहेस ना, ही छोटी कृती ही एखाद्याचा दिवस बदलू शकते आणि त्याला आनंद प्राप्त होऊ शकतो आणि तुमचं व्यक्तिमत्व पुन्हा उजळतं. तेव्हा लक्षात ठेवा, जिथे न्याय संपतो तिथे एम्पथी सुरू होते. म्हणजे जजमेंट जिथे संपतं तिथे एम्पथी सुरू होते. आणि फक्त हे खरं म्हणजे हे वाक्य नाही आहे की तुम्हाला सांगायचं की जिथे न्याय संपतो तिथे एम्पथी सुरू होते. सॉरी, तर जगण्याची ही पद्धत आहे मित्रांनो. ते आपल्याला शिकवते की निष्कर्ष काढण्याआधी समजून घ्या, प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा, आणि नातं जपण्यासाठी संवेदनशील बना, सेन्सिटिव्ह बना. कारण प्रत्येकाला मन आहे आणि भावना आहे. कारण शेवटी बरोबर असणे महत्वाचे नाही, तर समजूतदार आणि माणुसकीने वागणेच हे महत्वाचे आहे. मला विश्वास आहे मित्रांनो, आज मी एम्पथीवरती तुम्हाला शेअर केला आहे, आणि मला विश्वास आहे की तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही कुठे कुठे तुम्हाला या गोष्टीची आता गरज लागणार आहे हे जाणवेल. आणि तुम्ही लोकांशी जेव्हा रोज संवाद साधू इच्छिता, रोज तुम्हाला लोकांशी बोलायचं असतं, तेव्हा लक्षात घ्या, इम्पथी जर तुम्ही अप्रोचमध्ये ठेवली, समजूतदारपणा जर अप्रोचमध्ये ठेवला, तर तुम्हाला काहीही अशक्य या जगामध्ये होणार नाही. सर्व काही शक्य आणि सर्व यश तुम्हाला प्राप्त होईल. मग तुम्ही उद्योजक असा, तुम्ही गृहिणी असा, तुम्ही विद्यार्थी असा, तुम्ही ज्याच्या क्षेत्रात असा, त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. जरी तुम्हाला वाटलं की यामध्ये कौशल्य कसं प्राप्त करावं, तर निश्चित तुम्ही माझ्याशी संपर्क करा मित्रांनो. माझा नंबर आहे 776-898-1355. पुन्हा एकदा सांगतो, 776-898-1355. आणि माझ्या व्हिडिओ चॅनलचं नाव आहे मेंथॉर, MENTHOR. तुम्ही क्लिक करा आणि तुम्ही भरपूर व्हिडिओ त्यात पहा, की तिथे तुम्हाला अनेक विषयाचे व्हिडिओ, तुम्हाला जर एखादा व्हिडिओ खऱ्या अर्थाने विषय हवा असेल व्हिडिओचा, तर तुम्ही मला तो निश्चित कळवा. तोही मी तुमच्यासाठी निश्चित बनवेन. धन्यवाद मित्रांनो, मला तुम्ही ऐकत आहात आणि मला पुढे ऐकत राहणार आहात. आणि तुम्ही तुमचे प्रश्न मला तुम्ही सांगा, आणि तुम्ही त्या पद्धतीने तुमचं आयुष्य सुखी, समृद्ध आणि आनंदित करा. विश्वास आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला हा नवीन विचार आवडला असेल. आणि आवडणारे विचार जेव्हा आपण घेऊन येतो, वास्तवामध्ये आपण जेव्हा घेऊन येतो, तर लोकांना सत्य बोललेलं आवडतं. लोकांना कथा आवडत नाही, तर लोकांना सत्यता आवडते. धन्यवाद. तुम्हाला पुन्हा सत्यता सांगण्यासाठी पुन्हा एक वेळा तुमच्याशी मी उद्या कनेक्ट होणार आहे. धन्यवाद. हॅव अ गुड टाइम. सी यू.